आईला सकाळची लवकर येते ती ना आमच्याच घरी येऊन पोहे खाते ती. नुकसान केलं साला का आमचं. कसले ती मित्र शेंगदाणं केलं की पोह्यातलं मात्र लका म्हणलं ही आवरून बिवरून घरापाशी गोळा झालेली आणि हिथं मला कामं लावती ती आणि कुठे निघालाय ती काय सांगना ती. आणि म्हणलं पुरगी तर एक पण गाडीत नाही आणि एवढ्या बॅगा कशाला घेतली त्यात ह्यानं आणि स्पीकरचा कार्यक्रम लावला. ही काढल्याशिवाय ह्यात बॅगा बसणार नाहीत म्हणला. काम करतो म्हणलं खरं कुठं निघालाय ती मला पण न्यायचं. आणि माझं कसं येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू आणि गडबडीत आवराय तोंड कुठल्या फडक्यानं पुसू असं काम झालेलं. आणि तिकडे गेल्यावर डाएट बुडणार म्हणून म्हणलं आता लगेच खायचं. आणि ट्रॅव्हलिंग मध्ये ह्याच्यामुळे माझा प्रोटीन इंटेक पूर्ण होतोय म्हणून ही मी घेऊन जातोय. आणि कॅप्शन मध्ये कुठनं घेतलं त्याचा नंबर देतोय. आईला पण मला एक कळना हावऱ्यागत आलोय आवरून मला जाणार आहे ती का नाही ती ही घेऊन. जरा व्हायचं गरीबागत तोंड केलं पाहिजे. हिंनी पण मला नेलं पाहिजे. मी एवढं आवरलं माझ्या पुढे स्टाईल मारून गेलं. मला नाही नेलं तर तुमचं होणार नाही भलं एवढंच म्हणलं गँग लगेच तयारच झाले मला नेहाला. हा दुमडायचा मोबाईल माझ्याकडे पण आहे पण रुमाल आहे. चला आता गाडीत बसतो. हिकडनं नाही तिकडनं. अरे बसायचं कोणीकडनं सरकून घेतो नाही तर चिंबवशीला. पप्पा मागापासून कुठं होता जाताना बाईक याला आणि जसा यांनी मॅप टाकला म्हणलं आज त्याच्या आईला ही कर्नाटक मधल्या गुलबर्गाला न्यायला लागली ती आणि जायलाच आम्हाला 6 तास लागणार आहे ती. जराच पुढे गेलो म्हणलं यांनी कडेपुरात का गाडी थांबवल्या. सगळे यात बसतंय वे त्याच्यासाठी तुम्हाला पुढचा व्लॉग लागणार की बघायला.